एकीकडे निवडणुकीचा ज्वर आणि सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा उत्साह दिसून येत आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून अक्षता सोहळ्याचं आकर्षण आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी अक्षता सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी एकाच वेळी हजारो मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही बाराबंदीचा पोशाख परिधान करून अक्षता सोहळ्याला हजेरी लावली आहे. हो, आज जे आहे ते तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला बाराबंदीत उपस्थित राहिलेला आहे. सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्याल? सिद्धरामेश्वराच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन. खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं. सर्व जातीचे सर्व धर्माची लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो. अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो. सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी VIP नसतो. सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो. तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.